नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे मालेगाव तालुक्यातील झाडी या गावी. तर झाडी या गावी दादांना आपण धनरूप सीडचं गुलाबी पुष्प हे वाहन दिलं होतं. तर दादांना आलेला अनुभव धनरूप सीडचं गुलाबी पुष्पाचा हे दादा सांगणार आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? ज्ञानेश्वर आप्पा वाघ, झाडी. ज्ञानेश्वर आप्पा वाघ, झाडी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. हं. तुम्ही हे कोणतं वाहन घेतलं होतं? हे धनरूप कंपनीचं आहे. धनरूप सीडचं गुलाबी पुष्प. गुलाबी पुष्प. हा, तर तुम्ही घेतल्यावर हे गुलाबी पुष्पाची उगम क्षमता किती टक्के होते दादा? याची उगवण क्षमता 95% पुढेच आहे. तुम्ही इतर पण वाहन घेतलं होतं, ते वाहनाचं नाव नका सांगा, पण ते इतरही वाहन घेतलं होतं. ते वाहन आणि या वाहनामध्ये तुम्हाला उगम क्षमताचं म्हणजे किती फरक जाणवला की नाही? 20% फरक जाणवला त्याच्यात. 20% फरक जाणवला. उगम क्षमता चांगली होती. हो. 95% उगम क्षमता धनरूप सीडचं होती. दादा, तुम्हाला कलर क्वालिटी, तुम्ही नवीनच या वर्षी वापरलं, हो. कलर क्वालिटी कशी वाटली तुम्हाला धनरूप सीडची? चांगला आहे, कलर पण चांगला आहे, क्वालिटी पण चांगली. कलर क्वालिटी चांगली. तुम्ही आता धनरूप सीडचं गुलाबी पुष्प हे वाहन वापरलंय, तर तुम्ही शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना काय सल्ला देणार पुढच्या वर्षी? चांगलं आहे, इतरत्र कंपनीचा वापर केल्यापेक्षा हे अनुभव आलेला आहे आपल्याला, हेच वापरावं असं. ठीक आहे, धन्यवाद दादा. धन्यवाद.